तो गाइज मी आज 32 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे, तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण व्हिडिओ। आणि जर का सबस्क्राईब नसेल केलेलं माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा। तर आता लंबाई घेऊन घेणार आहे मी 15 आणि अशी इथं मी एक लाईन सरळ अशी लाईन घेऊन घेणार आहे। आता 32 साईज म्हटल्यावर 32चा चौथा भाग म्हणजे 32 भागीला 4 करावा लागतो। तर आपल्याला 32 भागीला 4 केल्यानंतर 8 आपलं उत्तर जे आहे ते 8 येतो, म्हणून एक 8 वरती खूण केलेली आहे आणि एक जी खूण आहे ते 10 वरती करायची आहे, म्हणजे ते मार्जिनसाठी 2 इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतो त्याच्यासाठी। तर आता मी गळा घेऊन घेते, तर गळा तुम्हाला हवा तुम्ही तसा घेऊ शकता। तर मी गळा घेतलेला आहे 3, शोल्डर घेतलेला आहे 3 आणि जे आर्मोन असते आपली बग्गल जिथं बाही अटॅच करतो आपण ती घेऊन घेणार आहे मी 6, कारण की त्यांची जी छाती आहे ते छाती येते 36 आणि 36चा आपल्याला 6वा भाग करावा लागतो आर्मोनची लंबाई काढण्यासाठी। तर आपण 36चा चौथा भाग 36चा 6वा भाग येतो 6, म्हणून मी 6 वरती बग्गलचा जो घेर आहे तो 6 मी घेऊन घेतलेला आहे। आणि इथं मी बग्गलचा आकार देत आहे, तर तो मधामधला जो गॅप आहे तो 1 घेतलेला आहे मी 1 इंच। आणि ही जी पट्टी आहे मागची ती पट्टी घेऊन घेणार आहे मी 3ची, तुम्हाला हवी असेल तुम्ही तेवढी घेऊ शकता। आणि खालून सुद्धा मी 3चाच गळा जो आहे आपला 3चा वरच्या साईडने आहे, तर खालच्या साईडने सुद्धा मी 3चाच घेऊन घेतलेला आहे। आणि याला असा शेप मी जो आहे गोलाकार टाईप मी हा देऊन देणार आहे। इथं आपल्याला 4च्या अंतरावर टक्स पॉईंट द्यायचे आहे। आडवे पण 4 माप घ्यायचं आहे आपल्याला आणि उभं सुद्धा आपल्याला 4 माप घ्यायचं आहे आणि तिथं टक्स पॉईंटचा साठी निशाण करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मागचं जे साईड आहे आपली बॅक साईड त्याची आपली कट म्हणजे आखणं झालेलं आहे। आता तुम्ही हा थर्मा बघू शकता, हा थर्मा असं तुम्हाला कट करायचा आहे ज्या प्रकारे दिसतो त्या प्रकारे। आणि असंच आपल्याला असं फक्त आपल्याला अस्तरवरती ठेवायचं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ठेवलेला आहे आणि निशाण करून मी ते कटसुद्धा करून घेणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता ही कटोरीसुद्धा मी अशी ठेवलेली आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा कटोरी तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि असं आखून व्यवस्थित ते कट करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे आखलेली आहे आणि असंच कट करून घ्यायचं आहे। आता ज्या प्रकारे आखलेलं आहे ते आता त्याच प्रकारे आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे, तर मी ते कट करून घेते। तर थांबा, तुम्ही कुठे चालला, व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित बघा मी कशी कट करते, म्हणून तुम्हाला सुद्धा असंच परफेक्ट ब्लाऊज शिवायचा आहे ना, तर मग व्हिडिओ स्किप नका करू आणि बघा मी कशा स्टेप फॉलो करते। तर आता आपली कटाई तर अर्धी झालेलीच आहे, आता पुढच्या स्टेपसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कशा कटिंग करायचं आहे। तर आता हा जो कपडा आहे तो आपण अस्तींसाठी वापरणार आहोत। तुम्हाला वाटेल तुम्ही तेवढ्या इंचाची अस्तीन कट करून घेऊ शकता, तर मी हे 8 इंचाची कट करून घेतलेली आहे अस्तीन। आता हे क्रॉसपट्टी आहे, क्रॉसपट्टीची लंबाई मी 10 घेतलेली आहे, समोरून 3.5 आणि मागच्या साईडने 3 घेतलेली आहे। तर अस्तींची कटाई झालेली आहे। आता ब्लाऊज पीसवरती व्यवस्थित असं सेटअप करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कटसुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता आणि कटसुद्धा ते तुम्ही करून घेऊ शकता। तर आता तुम्ही बघा मी कशा प्रकारे कट करते। तर आता हा जो कपडा उरलेला आहे आता आपण हे अस्तींसाठी वापरणारच आहोत। तर जे ट्रेंडिंगमध्ये अस्तीन सुरू आहे ते पफ स्लीव्ज, आता आपण ते स्लीव्ज तयार करणार आहोत। त्याच्यासाठी मी कशा प्रकारे कटिंग करते आणि त्याला कसा शेप देते तर तुम्ही बघा, सुंदर असा शेप मी त्याला देणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्याला असा आकार देऊन द्यायचा आहे आणि कटसुद्धा असंच करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर याला असा शेप येतो, तुम्ही बघू शकता, तुम्हाला सुद्धा असंच करायचं आहे।
आणि 3 अंतराच्या दुरीवर तुम्हाला असं निशाण करून घ्यायचं आहे आणि थोडा कैचीने त्याला असं डॉट मारून द्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठून कुठपर्यंत फ्रीला पाडायच्या आहेत. तर आणि व्यवस्थित असं एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर गाईज, तुम्हाला जर खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा जो कपडा कमी पडलेला आहे आपण याला जॉईन लावून घेणारच आहोत. तर माझी कटिंग करण्याची पद्धत जर तुम्हाला खरंच सोपी वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा आणि तुम्हाला आवडला असेल तर सर्वांमध्ये शेअर जरूर करा आणि थँक्यू.